नमस्कार, मी कल्पना वाडे. आता गणपतीचे दिवस आहेत, तर गणपती बाप्पाला 10 दिवस काहीतरी नवीन नवीन पदार्थ करून अर्पण नैवेद्य करायचे. तर काल मी चिवडा केला होता, त्याचा व्हिडिओ नाही केलेला. पण आज मी रव्याची बर्फी करत आहे. रवा नाही, मैद्याची बर्फी करत आहे. ती अशी 1 कपभर मी मैदा घेतलेला आहे आणि 1 कपभर तूप घेतलेलं आहे. त्या तुपात आपण असा रवा मैदा भाजून घ्यायचा, छानपैकी खरपूस भाजून घ्यायचा, चांगला भाजून घ्यायचा. नंतर 1 कपभर साखर घ्यायची. रवा छान मैदा छान भाजून घ्यायचा. सारखा रवाच माझ्या तोंडात येतो कारण रव्याचे लाडू केले. तर आता हे मैद्याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं खीस घेतलेलं आहे, याच्यामध्ये मी टाकते आणि त्याला छान असं हे करते, असं छान खमंग. आणि यामध्ये मी विलायची टाकलेली आहे, थोडंसं जायफळ टाकलेलं आहे. काही छानपैकी होऊ द्यायचं असं मोहन. आता आपण पाक करूया, तोपर्यंत हे तयार होते. आता हे कसं समजायचं आपलं झालं तर या मैद्यावर आहे ना असा तुपाचा बारके बारके बुडबुडे येतात बघा. ते बघा, हे यायला लागले. हे बुडबुडे आले की समजून जायचं का आपला मैदा झालेला आहे, छानपैकी झालेला आहे. बघू शकता तुम्ही. चला तर मग आता आपण म्हणजे साखरेची हे करणारा पाक करणारा, त्यामध्ये मी थोडंसं केशर टाकलेलं आहे, छान रंग यासाठी. आता या पाकाला आपण छान उकळी येऊ द्यायचं. म्हणजे ते कसं ते तुम्हाला मी सांगते. असा तार निघाला की आपला पाक झालेला आहे. आता आपण पाक चांगला एकतारी पाक होऊ द्यायचा. असा आपला पाक झालेला आहे, बुडबुडे येत आहे त्याला. आता मंद आचेवर तो ठेवावा. असं छान झालेला आहे, म्हणजे बुडबुडे आले तर समजून जायचं की आपला पाक झालेला आहे. हे बघा, पैकी आपला पाक झालेला आहे. याच्यामध्ये मी बदाम टाकलेली आहे बारीक करून. आता हा पाक आपण इथे जो आपण मैदा तुपात छानपैकी खरपूस भाजून घेतलेला आहे, त्याच्यात आपण तो पाक टाकून परत आपण मंद आचेवर याला हे करूया. हा पाक याच्यामध्ये टाकलेला आहे. आता हे छान असं ढवळायचं घट्ट होईपर्यंत छानपैकी. आता हे तुम्हाला पातळ दिसते, पण थोड्या वेळाने असं छानपैकी घट्ट होणार आहे. छानपैकी असं घट्ट होत आहे. आता हे छान रंग पण आलेला आहे याला. काही काही याच्यासाठी आपण खाण्याचा जो रंग असतो तो पण टाकू शकतो, पण ऑलरेडी याचा आपण त्याच्यामध्ये केशर टाकले, त्याचा रंग छानपैकी उतरलेला आहे. असं छानपैकी सुगंध येत आहे विलायचीचा, खोबऱ्याचा, परत जायफळाचा. खूप छान. आता हे चांगलं छानपैकी असं घट्ट होऊ द्यायचं. छान आता असं झालेलं आहे, तूप सुटलेलं आहे छान. आता आपण हे गॅस बंद करून याला थोडंसं गार होऊ दे. नंतर मग आपण याला छान अशा तूप लावून ताटावर आणि छान प्लेन लाटण्याने लाटून आपण याच्या वड्या पाडूया. छान झालेलं आहे. हे बघा, गरम आहे. हे बघा, अशी आपली रव्याची खोबऱ्याची छानपैकी खुसखुशीत बर्फी झालेली आहे बघा. आता ही आपण गणपती बाप्पाला देऊया. हे बघा, छान आहे, एकदम छान. हे बघा, आता आपण गणपती बाप्पाला अर्पण करूया प्रसाद. तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कशी झाली ते मला सांगा. आता आपण गणपती बाप्पाला, हा माझा दुसरा हे आहे, दुसरा प्रसाद आहे. काल चिवडा केलेला होता. हे बघा,
चला तर मग अशीच नवीन काहीतरी नवीन रेसिपी घेऊन परत उद्या भेटूया. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.